पर्शियन ब्लू प्लस ब्राउन आहे हे ना, हा ब्राउन ना. तोच डार्क टोन वापरतो आपण. सर डिटेल पे पहुंच गया. आता आधी तो पर्शियन ब्लू प्लस ब्राऊन आपण वरती ट्रान्सपरंट वापरला होता हेअर साठी. आता इथे मी कसं वापरतोय, पहले बेस को बनने दो. आधी ट्रान्सपरंट वापरला. ओपेक. हा आता ओपेक वापरायचं इथे. रिकॉर्डिंग चालू की है. ओपेक म्हणजे कलर जास्त पाणी कमी. रिकॉर्डिंग को देख देख के हा आपला जो कलर मिक्सिंग आहे. एक फिगर जी आहे ती आपली इथे कंप्लीट झाली. मिडल का पार्ट सर और ज्यादा हा बोल सर म्हणजे. तुम्ही आता त्या माणसाचे डिटेलिंग केलेले आहेत ना, त्यांनी हा, ते head. घातले ना, ते कुठल्या कलरनी केले शर्ट ते टी पण शर्ट? पर्शियन ब्ल्यू आणि ब्राऊन एकाच कलरनी करतोय मी आता. सर आणि धोतीला पण डार्क टोन दिलेत ना, पर्शियन ब्ल्यू प्लस ब्लॅक ब्राऊन. एका डार्क टोनने तुम्ही भरपूर काम करू शकता. तुम्हाला एक्स्ट्रा डार्कनेस एखाद्या ठिकाणी करायचं असेल तरच तुम्ही ब्लॅक घ्या, नाहीतर घेऊ नका. सर त्यात जो फ्रूट सेल करते ना ती टॅमॅटोज, तर तिथे ब्लाउजला कुठला कलर दिला? थोडस येलो ऑकर ऍड कर त्याच्यामध्ये. येलो. आणि सर हे काय डिटेलिंग डिटेल्स आपलं पर्शियन ब्ल्यू प्लस ब्राऊन. नाही त्याचं नाही, मग तो जो दुसरा आहे ना, जो चार स्क्रीन वरती करेल का? ती फ्रूट सेलर दिसत नाहीये. हा चालेल अशीच. थोडस त्याची ऐक, क्रमित थोडस पिंच केलंस तरी तुला दिसेल. सर हा बोल श्रीराज. तो जो तुम्ही काढलात ना, 4 बोट हे करतोय, हा 5. त्याच्या शर्टाचा कलर कुठला आहे? तिथे कशाचा? शर्टाचा कलर. त्यांनी एक ग्रे कलरची बनियान घातली आहे, त्याच्यावरती आपण थोडेसे आपल्या डार्क टोननी पॅचेस दाखवलेत फोल्डची. सर ते मध्ये रेंज गेलती तुमची, परत ठीक आहे. आता पण आता सांगू की आता रेंज? सर आता सांगा तुम्ही काय बोललात, ते रेंज गेलती. ग्रे कलर आहे. ग्रे कलर आहे ना? हा ग्रे. रेंज तुझी गेली असेल, माझा आहे टोटल, बाकीचे जॉईन होते. तर ते ओल्ड मॅनच्या धोतीला कुठला कलर दिला होता? आधी इथे ऑरेंज कलर दिलं होतं. अच्छा, याच्या ओल्ड मॅनच्या धोतीला तिथे येलो ऑकर प्लस ब्लॅक दिलं होतं. आणि नंतर मग त्याच्यामध्ये डार्क टोन जो आपण तयार केला त्याने हे दिलं, हायलाइट दिले. डार्क टोन्सच्या ऍडिशन मुळे तिथे 3D येतो ना इफेक्ट, तेच आपण इथे तर बनानाज मध्ये करतोय. एवढं पॉसिबल आहेत आपले फिगर्स, त्यांना आपण डिटेलिंग देतो. एक फिगर आपली डिटेल झाली आहे वन साइड. आता आपण देऊया आपल्या सेकंड फिगरला डिटेल. दादा बोल. हा वाला ब्रश वापरला तर चालेल का? काय नंबर आहे त्याचा? 0च आहे, 00 आहे. कलर जर तुमचं ड्राय झालं असेल डार्क टोनचं, तर तुम्ही ते नवीन बनवा, कारण तुम्हाला डार्क टोन एकदम प्रॉपरली यूज करायचं. आता आधीचं ट्रान्सपरंट वाला जे कलर होतं त्याला मी तसंच ठेवलंय बघा, कसे पॅच दिसतात तिथे हेअर्स मध्ये, ते मी तसेच ठेवले. त्याच्यामुळे तिथे काय दिसतोय, शाईन दिसतोय. केसांमध्ये एक शाईन असतो ना, तो मला इथे दाखवतोय. जे तुम्हाला मी लास्ट मेमरी ड्रॉइंगचे 2 फिगर काढले होते फक्त, त्याच्यामध्ये दाखवलं होतं. सर काय ऍड केलं त्याच्यात? सेम जो आपला डार्क टोन आहे तोच डार्क यूज कर, ओपेक यूज कर डार्क टोन.
तर हेअर मध्ये हेअर मध्ये डार्क टोन आहे ना, ओपेक कर एकदम. चालेल. ब्राऊन आणि पर्शियन ब्लू एकदम जास्त प्रमाणात वापर, मग तुझं तसं दिसायला लागेल. आता ती लेडी झाली आपली कवर. 2 फिगर झाल्या, थर्ड फिगर वरती आहे. तर तुम्ही हाताला पण ओल्ड मॅनचे डार्क टोन दिले. थोडं खालच्या विभागात फक्त. अच्छा चालेल. ते लेडीच्या पण केसांमधले जी गॅप आहे ती मधली मी ट्रान्सपरंट ठेवली. ट्रान्सपरंट कलर ठेवला होता ना तो दिल्यामुळे तिथे शाईन दिसते. मग तिचे आयब्रोज, आईज कसं करायचं याचं ट्युटोरियल तुम्हाला मी लास्ट लेक्चरला दिला होता. डार्क टोनने असे फोल्ड आहेत कपड्याचे ते दाखवायचे. हाताजवळ थोडा डार्क टोनचा वापर करतो मी इथे. तर इथे हातात एक बॅग दाखवतो मी. सर हा. सर सर मी ते बनानास काढायला विसरलो. अच्छा ठीक आहे. जर होत असेल तिथे ओपेक टाकून कलर तर कर, नाहीतर सर नाही मी केलं तरी चालेल. सर मी जागा सोडले. हा. इथे हिच्या हातात एक ग्रे पिशवी दिली आहे आपण, आणि याच्या हातात एक ब्राऊन कलर ब्लॅक कलरची पिशवी दिली आहे आपण. आता ह्याच्या पिशवीचा थोडा बाहेर आपण एक ग्रीन कलर देतोय, म्हणजे असं वाटेल की तो व्हेजिटेबल्स वगैरे घेऊन जातो त्याच्यामध्ये. असं डिटेल करायचं. सर मी पिक्चर काढत काय होती. तर जे आपण मार्केटचं पिक्चर काढतो ना त्याच्यावरती पाणी सांडलं. अच्छा, कोण बोलतोय? मी जिजाई. कसं सांडलं? ठीक आहे, काय टेन्शन नको घेऊ. नेक्स्ट टाइम काढते, काय हरकत नाही. स्टेप बाय स्टेप प्रोसेसचे फोटोज पाठवते मी. हा, फक्त नेक्स्ट टाइम लक्ष ठेवायचं. हा, पाणी वगैरे जवळ ठेवायचं नाही, हात लागेल असं, आणि पेंटिंग वरती प्रॉब्लेम येऊ शकतो ना. ठीक आहे, ओके सर. हा, लक्ष दे. सर हा, सर तुम्ही ती टोमॅटो विकते ना, तिचा ब्लाऊजचा कलर कुठला दिलाय? थोडस त्याच्यामध्ये तू येलो अक्कर टाक. जो ऑलरेडी आपण ग्रीन टाकलं होतं त्याच्यामध्ये थोडस येलो अक्कर टाक.
बघू शकता तुम्ही कसे आपण डार्क पॅचेस हँडल करतोय. जे डार्क पॅचेस आहेत ते तुम्ही इझिली असे सेपरेट करू शकता. तुमच्या ड्रॉइंग मध्ये अचानक एक वेट येतो जेव्हा तुम्ही डार्कनेस ऍड करता. इथे डार्कनेस ऍड केलं, इथे ऍड केलं, इथे एक वॉच ऍड केला आपण याला. रिस्ट वॉच माहिती आहे ना कसं काढतं? जस्ट एक सर सी दे. हा बोल विघ्नेश. सर तुम्ही ते डार्कनेस कसा केलं म्हणजे कपड्यांमध्ये पॅचेस दाखवायला? पर्शियन ब्ल्यू आणि ब्राऊन ओपेक घ्यायचं एकदम. पर्शियन ब्ल्यू आणि सॉरी ब्राऊन ओपेक घ्यायचं. तेच बोल. सेम आईज मध्ये डिटेल करायचं. एक डॉट, एक वरती सी, खाली सी. स्माइली दाखवायचा चेहरा. बाजारातून सामान कलेक्ट करून तो घरी चाललाय, काहीतरी बोलतोय. हेअर्सचं वरचं एरिया आपण थोडंसं जे आहे ते ओपेक करतोय. वरचं ट्रान्सपरंट ठेवणार, खालचं ओपेक करतोय डार्क एकदम. इयर्सचं पार्ट काम केलं. चालताना दाखवला फिगर. खाली पायाना पण तो डार्कनेस ऍड करूया. मध्ये फक्त 2 गॅप ठेवलेत मी लेसचा इफेक्ट दाखवायला अशा. शूज ला पण इथे सेम कलर ऍड केलाय मी. दादा हा बोल. अजून काय करायचं आहे आता? हा आपण मेमरी ड्रॉइंगचाच अजून एक फिगर ड्रॉइंग वरती काम करू. तुमची मला काम बघू द्या आधी, काय काय इम्प्रूव्हमेंट करायचं. कसं डिटेल ऍड करतोय बघा. माईक ऑन नाही कोणाचं ते ऑफ. स्केचेस करतोय ना इथे फुल फिगर, त्याच्यामध्ये थोडस जे आहे त्याचे हार वगैरे काढेल. ठीक आहे, ते ऑर्नामेंट्स वेअर करतात ना, तर ते थोडस काढायचं. तर मी इथे दाखवलं एक गळ्यात आणि इथे तर चेहऱ्यावर कुठल्या कलरने? ब्लॅक कलरनी ते असे सर्कल कर इथे गल्याजवळ आणि थोडस आपला क्रोम येलो घेऊन असं इथे डॉट दे.
आणि इथे एक लाल कलरची बिंदी काढ. ठीक आहे, बिंदी काढायला विसरू नका. हॅलो हा दादा, हा माझी ड्रॉइंग बुक छोटी आहे ना, त्याच्या कारण ते कर्लच्या बाजूचं